पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आयो आयो काय ग? कसली ऑर्डर द्यायची म्हणलीस? अगं कुंट्याची ऑर्डर आहे। अच्छा, किती जणांचं जेवण द्यायचंय? 6 जणांचं। फक्त 6? एवढ्या कमी लोकांच्या जेवणाची एवढी लांबची ऑर्डर कशाला घ्यायची? जाण्या येण्यातच किती खर्च होईल? असू दे, पहिल्यांदाच बाहेरची ऑर्डर आहे। आत्ता नफा तोट्याचा विचार करायचा नाही। भाई आणि त्यासनी आपलं जेवण आवडलं की ते आजूबाजूच्या लोकांनी बी सांगतील, म्हणजे अजून मोठ्या ऑर्डरी मिळतील आपल्याला। होय, ते बी आहेच म्हणा। बरं ठीक आहे, कुमट्यात कुठं? ते कार्ड आहे बघ तिथं। लईच लांब आहे ग। असू दे, चला आता आवरा पटापट, चला। हा बोल ना मुग्धा। आता निघतील मम्मी आणि निशी। बरं ठीक आहे, ते निघाले की कॉल कर मला। अनाईक, आपण घराबाहेरच भेटू, घरात नको। का? तुझी आई कधी बी टपकते, त्यापेक्षा बाहेरच बरं। बरं। आणि मुग्धा, ए मुग्धा, बरं ऐक, मम्मी बोलवाल्या, ती गेल्यावर कॉल करते तुला। बाय। चल ठेवते, बाय। सर ही फाईल। बरं झालं आलात तुम्ही, तुमचीच वाट बघाल तो। चला निघूया आपण, आपल्याला लेट होतो। हा मम्मी, चला निघायचंय आपल्याला। अगं तू आणि निशी जाऊन या की। तुम्ही दोघं मुद्दाम करायलात का? किंवा नाही म्हणायलाय, तू नाही म्हणालीये काय? अगं मुद्दाम नाही ग, मी पूर्वा त्यांच्यातल्या कुणाला ओळखत नाही ना, म्हणून म्हणायले मी। आलीच नाही तर ओळख होईल कशी? चला। निशांत, सदा, आम्ही बाहेर जाऊन येतोय, यांच्याकडे लक्ष ठेव आणि काही लागलंच तर फोन कर। होय। झालं का? चला। अगं सायकल कशाला काढाल्यास? एवढ्या लांब सायकल न जाणार आहेस? रिक्षान जा की। अगं यातनं आधीच काय बी प्रॉफिट शिल्लक राहणार नाही। सायकल न गेले तर पैसे तरी वाचत्याल। अगं आसमे, ही ऑर्डर काय आपण पैशासाठी नाही घेतली, यातून अजून ऑर्डर येतील म्हणून घेतली। त्यामुळे तू प्रॉफिटचा विचार करू नको। हा, रिक्षानच जा आणि जाता जाता तायडीला बी नाक्यावर सोड। तुझं काय काम आहे नाक्यावर? अगं ते यशोदा मावशीकडे जायचंय, तिच्या साड्या द्यायच्यात ना, पण मला रिक्षापेक्षा काय नको, मी चालतच जाईल। झालं तर संपला विषय। कशाला लागते रिक्षा? मी सायकलनच जाते, उगा पैसे घालण्याचे धंदे। तुला ऐकाय शिकवलंय का कुणी? ऐकाय शिकवलंय, पण जे ऐकून तोटा होणार आहे ते अजिबात ऐकायचं नाही, असं बी शिकवलंय आमच्या आईनं। लय डेंजर बाई आहे ती। लय शानी आहेस, आणि तिथं कुणी काय बोललं बिललं तर भांडायचं नाही। येस बॉस, नाही भांडणार। तायडे, अगं तू माझ्या संग येणार आहेस का रिक्षानं जाणार आहेस? बरं येते तुझ्या संग, आलेच। अगं बाई, बस बस। हॅपी बर्थडे। थँक्यू। हॅपी बर्थडे। थँक्यू। हॅपी बर्थडे पूर्वा। थँक्यू सो मच। निशी, तुझा कुर्ता लय भारी आहे। आणि तुझा परफ्यूम तो भी लय मस्त आहे। कुठला आहे? नाही माहित नाही।
माहित नाही. नाही बरं एक काम कर, तू घरी गेला ना की परफ्यूमच्या बॉटलचा फोटो पाठव, म्हणजे आम्ही मागवून घेऊ. नाही मुक्ता बाहेर बी येईना अजून. शिट, मी बी आत्ताच फोन विसरून आलोय. अगं ही सगळी चित्र बघताय ना ती पूर्वानीच काढली. आणि हे वॉल हँगिंग ते बी पूर्वानी केलंय. आमच्या सगळ्या घराचं डिझाईन आहे ना ते पूर्वानच केलंय. वा, आणि मग हे जे काय आहे ते पण हिनच बनवलं असेल. निशिबी ना मला आवडते म्हणून चेष्टा करायला माझी. अगं जसं तू त्याच्या आवडीचं जेवण बनवतेस ना तसं. आता आम्ही आल्यापासून ही बाहेरच आहे. जेवण कोण बनवतंय? मीच करायला आंटी. बस झालंच आहे. मी जरा लगेच जाऊन बघते. तुम्ही बसा, मी आलेच मम्मी. हा तिचं सकाळी 6 वाजल्यापासून उठून काय काय चाललंय बघ. मी तिला मदत करते. अगं थांब थांब, पूर्वा करेल सगळं. तिला नाही लागत कोणाची मदत. मला पण कशाला हात लावून देत नाही बघ. समजा एकटी करते. तू बस बस, मी आलेच. हा आलेच. यावं काय आम्ही? या की राधे, घरला लक्ष्मी आल्या, स्वागत नाही करणार वय तिचं? अक्का आलं तर चालेल ना मग. या या या. चला चला. बस बसा, पाणी आणते. नाही नको. ये बघ कसं आहे ना, मला की नाही बाकीच्यांसारखा गोल 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 फिरून बोलायला जमत नाही. मी का नाही थेट मुद्द्याला हात घालणारी बाई. आणि मुद्दा असा आहे का झालं गेलं गंगेला मिळालं. आपण सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करूया. होय का नाही? की 4 दिवस झालं आम्ही हेच बोलालतो का आपली म्हणून काय जबाबदारी हाय का नाही. हा तेव्हा मी असं म्हणलं का अर्चनाचं लग्न ही आपली जबाबदारी आहे. हा, आणि जोवर अर्चनाचं लग्न होत नाही तोवर आम्ही नुसतं बसून राहणार नाही. माझ्या ओळखीच्यातल्या 14 जणांनी अर्चनासाठी 1 नंबरी स्थळ काढायला सांगितलंय मी. 2-4 महिन्यात अर्चनाच्या लग्नाचा बार उडून देऊ काय? अरे उडवून टाकू म्हणजे काय टाकायचाच. पण आता बार उडवायचं म्हणजे घराचं किरकोळ काम आलंच की. हे करायला लागतंयच हो. आता कसं लग्नाचं घर म्हणल्यावर यायचं. आय 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 आय. हे असं मसनाकत दिसून चालतंय होय. थोड्या दुरुस्त्या, रंगरंगोटी. आय 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 ग, हे फर्निचर बी जुनं दिसायलंय. फर्निचर पण नवं करायला लागतंय.
आणि घरात नवं फर्निचर घेतलं म्हटल्यावर खानवळीत जुनं ठेवून चालणार नाही, ते बरं दिसणार नाही. ते बी बदलून टाकायचं. हा, आपण का नाही कम्प्लीट काय म्हणतात ते मेकओव्हर करूयात. काय बोलाले असा नियमे एवढा सगळा खर्च करायचा म्हणजे 2-3 लाख, कमीत कमी 5-7 लाख तर कुठं जात नाहीत बघ. आणि वर लग्नाचा खर्च तो वेगळाच. गोपीनाथचे अहो घरचं पहिलं लग्न आहे, तेवढं तर करायला लागणारच. 10 लाख तर कुठंच गेले नाहीत. नाही जातच नाही ते. पण राजी तू अजिबात काळजी करू नकस बघ. हे बघ काय आणलंय. 10 लाख रुपये. 10 लाख. हा अक्का, कसला विचार करायलास? घे, अर्चनाच्या लग्नासाठी आहेत. अगं नुसतं भांड्यांचा आवाज काय करतेस? जेवण कधी यायचं? अगं तेच तर समजना झालंय. गडबडीत तिथला नंबर बी आणायचा विसरले मी. अगं बाई, मग आता काय करायचं? आता काय करायचं? मम्मी ऐक, तू बाहेर किल्ला लढ हं? आत कोणाला बी येऊ द्यायचं नाही. तुझा लक्षात ठेव, आत येऊ देऊ नको कोणाला. बघ काय करायचं. हा बघते. काय झालं? तुम्ही बोर झालात का सगळे? चला तुम्हाला टेरेस दाखवू का? चला ना. लय गार हवा येते बघा माझ्या टेरेसवर. चला चला. निर्मला चल की टेरेस दाखवते. चल चला 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 चला. बडी माणसं दिसतात, पण यांनी एवढ्या लांबनं आमच्याकडनं जेवण का मागवलं असेल? जाऊ दे, आपल्याला काय करायचंय? जेवण द्यायचं, पैसे घ्यायचे. विसे थांबा जरा. आंटी मी बघते ना, तुम्ही जा. हा बोला विसे. अगं ती नशेत नव्हती आणि ती आमच्या मम्मीच्या मैत्रिणीची पोरगी आहे. तू हा मग घर माझं आहे. आता हिचीच मदत घ्यावी लागल, पण ही किचन बाहेर आली नाही पाहिजे. तुमची ऑर्डर. हा वय, तू एक काम कर, हा जेवणाचा डबा किचन मध्ये घेऊन चल. चल. बर
हे तर किचन आहे, ये दाखवते तुला, ये. अगं काय करते, डबा खाली ठेव. का? अगं ठेव म्हणते ना मी, नंतर सांगते. ठेव ठेव. बरं ऐक ना, माझी एक मदत करशील का? काय? माझ्या मदतीला थांबशील का? त्याचं काय आहे ना, मला लोकांनी जेवण वाढायची सवय नाही अगं. हे बघ, मी इथं डबा पोचवाय आलाय, वाडाय बिडाय नाही. एक काम कर, ह्यो डबा रिकामा कर आणि पैसे दे, मला जायचे काम आहेत. अगं नाही, प्लीज 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 नाही म्हणू नकोस ना. त्याचं काय ना, माझा बर्थडे आहे आज, आणि माझाच बर्थडे आहे, मीच सगळ्यांना जेवण वाढते, कसं वाटेल ते. ऐक ना, थांब ना प्लीज. माझा मित्र आलाय अगं जेवायला. म्हणजे खरं तर तो मित्र नाही आहे माझा, होणारा नवरा आहे. प्लीज 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 आमच्या मैत्रीसाठी तेवढी मदत कर ना. तुझा बी कोणी असा मित्र असेल ना, तर मी बी तुझी नक्की मदत करेन. प्लीज थांब ना. हे माझा कोण मित्र नाही. अगं मग मी प्रे करेन की तुझ्या बी आयुष्यात कोणीतरी येऊ दे म्हणून. त्याचं काय ना, तुझ्या या मदतीमुळे ना आमचं प्रेम सक्सेसफुल होईल ग. बरं बरं ठीक आहे, थांबते, पण जरा लवकर, मला जायचंय, लई वेळ थांबणार नाही मी. हा हा चालेल चालेल, चल घे. हे पैसे खरंच अर्जूच्या लग्नासाठी द्यायलाय? आता दुसरं कशासाठी देणार आहे? घ्या. घे हे पैसे घे आणि नीट ठेव. घे. आधर आधर ना. घे ग घे. हा, आता फॉर्मॅलिटी म्हणून या कागदावर सही कर. हे एवढं पैसे घे आणि घराचा हक्क सोडण्याच्या या कागदावर सही कर. कागद? घरावरचा हक्क सोडायचा कागद आहे? हा, त्यावर सही घ्यायलाय? हा आणि मग ही घराची दुरुस्ती आणि रंगरंगोटी कशासाठी? आका ये बघ, तू का नाही हे घर सोडून कुमट्यात भाड्यानं घर घे आणि खानावळीसाठी जागा घे. मग तिथं किरकोळ दुरुस्ती वगैरे करायला लागलच ना. पण माझं हक्काचं घर असताना मी भाड्यान का राहू? आधी अगं अगं तिथं तुझी खानावळ बक्कळ चालेल बघ. हा, वर्षभरात दुसरी खानावळ सुरू करशील तू. हा? घे. अगं घे. आका शिवाय तुला मुलगा बी नाही, 3 पोरीच आहे. एकदा का पोरींची लग्न होऊन त्या सासरी गेल्यावर तुला काय करायचं एवढं मोठं घर? त्यापेक्षा हे घर मग आपल्या विकीला होईल ना. हा, घे.
तो होईलच ग, पण त्याही पेक्षा महत्वाचं काय काश्मीला काही पुढे बनायचं असेल किंवा मुन्नूला पुढे जाऊन शिकायचं असेल तर इथं राहून थोडीच काय होणार आहे. बया हा ना मुन्नू तो एवढी हुशार आहे का तिला या खेडेगावात ठेवायचं म्हणजे तिच्या भविष्य संघ खेळण्यासारखं आहे. ती चांगल्या कॉलेजात जाईल, शिकल, तिचं भलं होईल, अर्चनाचं भलं होईल, आसमीचं भलं होईल आणि तिथं खानावळ तर लई जोरात चालेल. समजा मनागत होईल. कुणाच्या मनागत, आमच्या का तुमच्या? सगळ्यांच्या मनागत होईल. घे पैसे आणि कर कागदावर सही.